So once again, I wish you all good morning. This is for the purpose of recording the lecture of model auxiliaries passive voice sets. So how to make sets of passive voice of model auxiliaries as we made the sets of active voice sentences of model auxiliaries. In the same manner, we have to make the sets of passive voice also. So while making the sets, these are to be taken as helping verbs directly, like can, could, should, would, may, and might. In the sentences of can, could, should, would, may, and might, directly these words are to be taken as helping verbs. And if there are model auxiliaries like have to, has to, had to, will have to, and used to, for these are the helping verbs which we should use to make questions. That is, while making the sets. In the sentence of have to or need to, we will use do as helping verb, and there will be no change in the other part of the sentence. In the sentence of has to or needs to, we will use does as helping verb, and once we use does in the sentence, has to will change as have to, and needs to will change as need to. In the sentence of had to, we will use helping verb did, and had to will change into have to. Will have to, we will use will as helping verb for making set, and there will be no other change. In the sentence of used to, again we will use did, and there will be change, like used to will get converted to used to. आणि आपण आता काही वाक्य बघू. मॅडम, आर यू रेडी? कोणतं वाक्य बघायचं मला सांगा. कोणत्या वाक्याचा सेट बनवून दाखवू? रॅन्डमली यातले काही वाक्य घेऊ आपण, यातले काही वाक्य घेऊ. बोला. मॅडम, कोणतं वाक्य घ्यायचं? कॅनचं घेऊ एक. सपोज सर्व विद्यार्थ्यांच्या द्वारे इंग्लिश बोललं जाऊ शकतं. बरोबर. सो द फर्स्ट सेंटेन्स विल बी इंग्लिश कॅन बी स्पोकन बाय ऑल द स्टुडंट्स. इंग्लिश कॅन बी स्पोकन बाय ऑल द स्टुडंट्स. वर्बल क्वेश्चन, सर्व विद्यार्थ्यांद्वारे इंग्लिश बोललं जाऊ शकतं का? इन दॅट केस, ॲज वी हॅव डिस्कस, सर्व विद्यार्थ्यांना पहिलं सांगा. सर्व विद्यार्थ्यांच्या द्वारे इंग्लिश विद्यार्थ्यांद्वारे इंग्लिश बोललं जाऊ शकतं. पहिलं वाक्य तर ॲज युजल, इंग्लिश कॅन बी स्पोकन. इंग्लिश कॅन बी स्पोकन बाय ऑल द स्टुडंट्स. फाईन. आता वर्बल क्वेश्चन, सर्व विद्यार्थ्यांद्वारे इंग्लिश बोललं जाऊ शकतं का? कॅन इंग्लिश बी स्पोकन. बस कॅन इकडे घ्या ॲज अ हेल्पिंग वर्ब, because model is nothing but helping verb. Model auxiliary is nothing but helping verb. So directly by using can, with the help of can, we can make the question. जे आपण ऑलरेडी ऍक्टिव्ह वॉइस मॉडल ऑक्झिलरी नॉर्मली शिकताना पाहिलं होतं. कॅन इंग्लिश बी स्पोकन बाय ऑल द स्टुडंट्स. सर्व विद्यार्थ्यांद्वारे कसं काय इंग्लिश बोललं जाऊ शकतं? सो याच्या अगोदर परत मग काय ठेवायचं? हाऊ. सो हाऊ कॅन इंग्लिश बी स्पोकन बाय ऑल द स्टुडंट्स. कधी बोललं जाऊ शकतं? वेन कॅन इंग्लिश बी स्पोकन बाय ऑल द स्टुडंट्स.
किती विद्यार्थ्यांद्वारे इंग्लिश बोललं जाऊ शकतं? बाय हाऊ मेनी स्टुडंट्स कॅन इंग्लिश बी स्पोकन. आणि जसं आपण याचं बनवलं आता, दिस इज पॉझिटिव्ह साईड, तसं याचं बनवलं तसं याच्यापैकी कोणतंही तुम्ही बनवू शकता. निगेटिव्ह मध्ये सर्व विद्यार्थ्यांद्वारे इंग्लिश बोललं जाऊ शकत नाही. जे विद्यार्थी कष्ट करतील, जे विद्यार्थी अभ्यास करतील, जे विद्यार्थी प्रॅक्टिस करतील त्यांच्याद्वारेच बोललं जाऊ शकतं. समजा या अर्थानं. सो इंग्लिश कॅन नॉट बी स्पोकन बाय ऑल द स्टुडंट. किंवा निगेटिव्ह सेंटेन्स ऑलवेज टू वेज. इंग्लिश कांट बी स्पोकन बाय ऑल द स्टुडंट. सर्व विद्यार्थ्यांद्वारे इंग्लिश बोललं जाऊ शकत नाही का? वर्बल क्वेश्चन. सभी विद्यार्थियों द्वारा इंग्लिश बोला नहीं जा सकता है क्या? So in that case, take can in the beginning and repeat the whole sentence as it is. Can English not be spoken by all the students? बघा, फर्स्ट सेंटेन्स निगेटिव्ह आपण असं लिहिलं, इंग्लिश कॅन नॉट बी स्पोकन बाय ऑल द स्टुडंट्स. आता वर्बल क्वेश्चन कसा बनवायचा? बस कॅनला इकडे घ्या. कॅन इंग्लिश नॉट बी स्पोकन बाय ऑल द स्टुडंट और कांट इंग्लिश बी स्पोकन बाय ऑल द स्टुडंट. निगेटिव्ह सेंटेन्स ऑलवेज टू वेज, कॅन नॉट और कांट. वर्बल क्वेश्चन झाला. आता डब्ल्यूएच क्वेश्चन. वर्बल क्वेश्चनच्या अगोदर डब्ल्यूएच शब्द ठेवायचा. सर्व विद्यार्थ्यांद्वारे इंग्लिश का बोललं जाऊ शकत नाही? वाय च्या नंतर वर्बल क्वेश्चन. वाय कॅन इंग्लिश नॉट बी स्पोकन बाय ऑल द स्टुडंट्स और वाय कांट, हे कांट तिकडे आले, वाय कांट इंग्लिश बी स्पोकन बाय ऑल द स्टुडंट्स. किंवा किती किंवा कोणत्या विद्यार्थ्यांद्वारे इंग्लिश बोललं जाऊ शकत नाही? जे विद्यार्थी अभ्यास करणार नाही त्या. सो बाय विच स्टुडंट्स, कोणत्या विद्यार्थ्यांद्वारे. पुढं वर्बल क्वेश्चन, कॅन इंग्लिश नॉट बी स्पोकन क्वेश्चन मार्क. किंवा बाय विच स्टुडंट्स, इथं कांट इकडे येईल, कांट इंग्लिश बी स्पोकन. इन दिस वे we will form the sets of either these model auxiliaries or these model auxiliaries. आता हे झालं या बाजूचं आपण बघितलं एक्झाम्पल. आता या बाजूचं बघू. या बाजूचं कोणतं घ्यायचं? कोणतेही दोन घेऊ आपण. हे घ्यायचं का? हॅज टू. कोणतं घ्यायचं मॅडम? हॅज टू घ्यायचं. होमवर्क करणं गरजेचं आहे. सपोज होमवर्क करणं गरजेचं आहे. काय होईल? होमवर्क हॅज टू बी डन. बघा वाक्य काय येईल? होमवर्क हॅज टू. हॅज टू नंतर काय मेन बी आलं आणि मेन वर्ब थर्ड फॉर्म. होमवर्क हॅज टू बी डन. आपण इथं मॉडल ऑक्झिलरी पॅसिव्ह वॉइसचा एकदा फॉर्म्युला आपण लिहू. ऑब्जेक्ट प्लस मॉडल ऑक्झिलरी प्लस बी प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म remaining part full stop. This formula is used for all the model auxiliaries passive voice. All right. So पुढचं वाक्य आपण घेतलं, होमवर्क हॅज टू बी डन. आता वर्बल क्वेश्चन काय होईल? होमवर्क करणं गरजेचं आहे का? काय करायचं? तसं मी सांगितलं इथं हॅज टू किंवा नीड्स टू वाक्यामध्ये डज वापरायचा आणि has to will turn as have to and needs to will turn as needs to when we use does in the sentence. बघा, होमवर्क करणं गरजेचं आहे का? सो याचा वर्बल क्वेश्चन काय होईल? डज होमवर्क हॅव टू बी डन. लक्षात घ्या, याचा अर्थ या वाक्यांमध्ये इट डज नॉट मीन की या वाक्यांमध्ये तुम्हाला
हे डू डज डीड वापरलंच पाहिजे. सो यू मे ऑल्सो practice these sentences like has homework to be done. ऐसा भी हो सकता है, असं पण होऊ शकतं. विदाउट डू डज पण वापरता येत आपल्याला. इव्हन हॅज पण आपण वापरून आपण वर्बल क्वेश्चन बनवू शकतो. हॅज होमवर्क टू बी. हा बोला. तर एकदा सांगा ना ते पहिलं वाक्य, होमवर्क गरजेचं आहे का? आहे का? डज होमवर्क हॅव टू बी डन. डज वापरून जसं आपण करत होतो ना, हा. डज वापरल्यास हॅज हॅव करायचं आपण सेम सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये. सो डज होमवर्क हॅज टू बी डन एक प्रकार. दुसरा प्रकार काय? हॅज होमवर्क टू बी डन. मात्र तुम्ही प्रॅक्टिस यांनीच करा. ठीक आहे. सो हॅज होमवर्क टू बी डन यांनी प्रॅक्टिस करा. सॉरी तुमचं कोणता डज डू डज या हेल्पिंग वर्बचं प्रॅक्टिस करा. सो दॅट इज बेटर. सो डज होमवर्क हॅव टू बी डन. दॅट इज युअर वर्बल क्वेश्चन. होमवर्क करणं गरजेचं आहे का? होमवर्क करणं का गरजेचं आहे? वाय डज होमवर्क टू बी डन. वाय डज द होमवर्क टू बी डन. ठीक आहे. डज होमवर्क टू बी डन आणि वाय डज द होमवर्क टू बी डन. कोणाद्वारे होमवर्क करणं गरजेचं आहे? बाय होम. बाय होम नंतर वर्बल क्वेश्चन बघायचा. डज होमवर्क टू बी सॉरी डज होमवर्क हॅव टू बी डन. सो वर्बल क्वेश्चन काय होता? डज होमवर्क हॅव टू बी डन आणि वाय डज होमवर्क हॅव टू बी डन. पाठीमागचं एखादं वाक्य चुकलं असेल तर ते करेक्ट करून घ्या. डज होमवर्क हॅव टू बी डन. डज आल्यास हॅज टूचं हॅव टू होतं हे लक्षात घ्या, किंवा नीड्स टूचं नीड टू होतं. होमवर्क नीड्स टू बी डन. सो डज होमवर्क नीड टू बी डन आणि वाय डज होमवर्क नीड टू बी डन. दिस युअर पॉझिटिव्ह साईड. निगेटिव्हला काय करतो आपण? डज नॉट वापरतो. होमवर्क डज नॉट हॅव टू बी डन. आता हे वाक्य वापरणं अनैतिकपणा होईल. इट विल बी नॉन एथिकल. सो आपल्याला तरी पण प्रॅक्टिससाठी आणखीन दुसरं काय घेता येईल? दुसरं काय घेता येईल हॅज तुझं निगेटिव्ह साठी? बघा फॉर एक्झाम्पल कोल्ड वॉटर. बघा कोल्ड वॉटर हॅज नॉट. ओके डज नॉट हॅव म्हणून आपण. डज नॉट हॅव टू बी ड्रंक म्हणून आपण और टेकन. कोल्ड वॉटर डज नॉट हॅव टू बी ड्रंक और टेकन. थंड पाणी पिलं गेलं नाही पाहिजे. किंवा शॉर्ट मध्ये कोल्ड वॉटर डझंट हॅव टू बी ड्रंक और हॅव टू बी टेकन. थंड पाणी पिलं गेलं नाही पाहिजे का? नहीं पिया जाना चाहिए क्या? तो डज कोल्ड वॉटर नॉट हैव टू बी टेकन और ड्रंक, और डजंट कोल्ड वाटर have to be taken or drunk. So once you have a helping verb in your hand, you can very well go for WH question of the same. ठंड पानी का पिलं गेलं नहीं पाहिजे, क्यों नहीं पिया जाना चाहिए. So why does cold water not have to be taken
or why doesn't cold water have to be taken? In this way, you can write set of any of these by using these helping verbs. Zamel ka, will you be able to make the sets like this? Zamtil ka? Yes or no? सर ते असं म्हणेल ना कोल्ड वॉटर हॅव टू सॉरी कोल्ड वॉटर हॅव नॉट नाही सॉरी डज नॉट हॅव टू बरोबर आहे. हो, डज नॉट हॅव टू किंवा तुम्हाला हॅज वापरायचं तर कोल्ड वॉटर हॅज नॉट टू बी टेकन. हॅज पण म्हणता येऊ शकतं, मात्र ते प्रॅक्टिस करूच नका, पण केली तरी वाईट नाही. आणि काय अडचण यू मे आस्क मी थ्रू व्हॉट्सअप. ठीक आहे, ग्रुपवर यू मे आस्क मी द डाऊट्स. जमतील का? तेच बनवायला सोपं आहे. बघा, या वाक्याचे यांना घेऊन सेट्स बनवायचे आणि या वाक्यांचे यांना घेऊन सेट्स बनवायचे. ऑलरेडी तुम्हाला हे सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट मध्ये ऑलरेडी झालेलं आहे हे प्रकार डूडलचा. एवढंच आहे, एवढं काय याच्यामध्ये किचकट काहीच नाहीये. बर, व्हॉट होमवर्क इज टू बी डन? काय होमवर्क केला गेला पाहिजे? व्हॉट होमवर्क शुड बी डन? होमवर्क मध्ये जे आपलं क्लासवर झालंय. और शेड्यूल के लागले तुम्ही केलं. रिपीट. मॅडम माईक बंद करा, माईक बंद करा, रेकॉर्डिंग चालू आहे. रिपीट क्लास वर्क. रिपीट क्लास वर्क. क्लास वर्क रिपीट करा. आणि होमवर्क काय करायचा? सेट्स बनवायचे. सेट्स प्रत्येकाचे बनवायचे ऍटलिस्ट 10 सेट्स. मग तुम्ही म्हणाल सर 10 सेट्स कधी होतील? 10 सेट्स कधी होतील? 10 होतील तुमच्या सुट्ट्यांमध्ये. ठीक आहे, मात्र उद्या किती करायचे? तर प्रत्येकाचे साधारणतः 2-2 वगैरे करा. किती येतं? किंवा प्रत्येकाचा 1-1 करा. ऍटलिस्ट एका दिवसामध्ये 12 सेट झाले पाहिजे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सिलेबस संपल्यामुळं पुढचा ऍटलिस्ट 20 ते 25 दिवस तुमचे होमवर्क चालू राहतील. बिकॉज हे सगळं आतापर्यंत तुम्हाला झालेलं आहे आणि प्रत्येकाचं वेगवेगळं सेट प्रॅक्टिस घेण्यासाठी आपल्याला तेवढा टाइम नसतो. तुम्हाला हे सेट्स पूर्ण करावेच लागतील टू हॅव कमांड ओव्हर दिस टाइप ऑफ सेंटेन्सेस. क्लिअर मॅडम? येस सर. Is this clear? All right. All right. So please write this down. So shall we have pause here? हे लिहून घ्या. मी थांबतोय. हे लिहिल्यानंतर आपण पॉज करू. हे लिहिल्यानंतर आपण पॉज करू. हे लिहून घ्या व्यवस्थित.